12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गणिताचाही पेपर फुटल्याची माहिती कळतीये। आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा सुद्धा पेपर फोडल्याचं यामध्ये आढळलेलं आहे आणि त्याचे डिजिटल पुरावे आता नागपूर पोलिसांच्या हाती लागलेत। 12वी पेपरफुटीमध्ये हा नवा धक्कादायक खुलासा झालेला आहे। अटकेतल्या आरोपींनी मोबाईल फॉर्मॅट केला, तो डेटा रिकव्हर करण्यात येतोय आणि यामध्ये आणखी काही धक्कादायक बाबी समोर येतात। 12वीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांचे पेपर फोडल्यानंतर आरोपींनी गणिताचा सुद्धा पेपर फोडला असल्याची माहिती या तपासामधून पुढे येते। तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, तेव्हा काही आरोपींनी मोबाईल डेटा फॉर्मॅट केलेला होता आणि हा मोबाईल डेटा रिकव्हरी करत असताना गणिताचा सुद्धा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे आता पोलिसांना मिळालेले आहेत। नागपूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष पटवे सर आपल्यासोबत आहे। सर, पेपरफुटीचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। सुरुवातीला फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचं होतं, पण आता गणिताचा पेपर फुटल्याची माहिती पुढे येते। ह्यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये त्यांनी जो मोबाईल हस्तगत केले होते त्या मोबाईलला त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना ह्या बाबी आढळून आलेल्या आहेत। त्यावर ते कार्यवाही करत आहेत। याच्यामध्ये दोषी जे असतील ते नक्की पकडले जातील आणि पुढील कार्यवाही नियमातील तरतुदीप्रमाणे होणार आहे। हे केंद्रनिहाय मोठं बंडल असतं, सील असतं ते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गनिहाय मोठमोठाली 25-25ची पॅकेट्स असतात जी सील्ड असतात। त्याचं जे पॅकेट सील असतं ते अत्यंत टाईट त्याची सीलिंग असते, त्याला कुठेही कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला फोडणं शक्य नसतं। त्याच्यामध्ये नियम आहेत की बरोबर 11 वाजता विद्यार्थ्यांच्या समोरच ते पाकिट विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जात असतं आणि पाकिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोरच फोडलं जातं। त्याच्यामध्ये 25 प्रश्नपत्रिका असतात, त्या विद्यार्थ्यांच्या समोरच मोजल्या जातात आणि तिथंच त्याचं वाटप केलं जातं। तर एखाद्या ठिकाणी 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघालेल्या आहेत, तर त्याविषयी आम्हाला रिपोर्टिंग आहे आणि आम्ही तशी रिपोर्टिंग आमच्या राज्य मंडळाला केलेली आहे।